हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर्स बायोलॉजी. आपण बघत आहोत ॲनिमल क्लासिफिकेशन क्लास 10th सायन्स पार्ट 2 मधील हा चॅप्टर आहे. या चॅप्टरमध्ये आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये सुरुवात केली होती. ॲनिमल क्लासिफिकेशन काय असतं, त्यामध्ये 5 किंगडम मेथड काय आहेत आणि कोणते कोणते आपण त्यामध्ये ग्रुप केलेत, सब ग्रुप काय आहेत, व्हॉट इज क्लासिफिकेशन, हे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. बघा, ज्यांनी ते पहिलं लेक्चर पाहिलं नाही त्यांनी इथं आय बटनवरती क्लिक करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही ते लेक्चरचा अभ्यास करा आणि पुढील लेक्चर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, आपल्या चॅनलवरती क्लास 10th पासून 12th पर्यंत बायोलॉजी लेक्चर आपण तिथं अपलोड करत असतोय. तुम्हाला ते सर्व लेक्चर इथं भेटून जातील. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की क्रायटेरिया फॉर न्यू क्लासिफिकेशन हा पॉईंट आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. बघा, ॲनिमल क्लासिफिकेशन करत असताना R.H. विटाकर यांनी 5 किंगडम ऑफ क्लासिफिकेशन 5 किंगडम आपल्याला तिथं डिस्कवरी केली होती. त्याचबरोबर आता आपण त्या 5 किंगडममध्ये ॲनिमलचं क्लासिफिकेशन करण्यासाठी, ॲनिमलला आपण ग्रुपिंग करण्यासाठी, सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेसवरून त्यांचं आपण कॅटेगराईज करण्यासाठी, ग्रुप करण्यासाठी एक नवीन क्रायटेरिया दिला आहे. क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन हा बघतोय. मग आता ह्याच्यामध्ये कसं केलं जातं किंवा ह्या क्रायटेरियामध्ये कोणता आपण बेसिस बघितलं जातं, त्यामध्ये पहिल्यांदा बघतो आपण ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन, ग्रेड ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन हे केलं जातं. बघा, एक सिंपल कन्सेप्ट लक्षात घ्या की ॲनिमलची बॉडी ही कशी तयार झालेली असेल. सपोज आपण ह्युमन बॉडी कन्सिडर करू पहिला. त्यामध्ये बघा कसं असतं, सेल असतात, ठीक आहे. सेलपासून टिश्यू तयार होते, ओके. टिश्यू तयार होते, टिश्यूपासून ऑर्गन तयार होतात, ठीक आहे. आणि ह्या ऑर्गनपासून ऑर्गन सिस्टीम आणि सिस्टीमपासून बॉडी तयार झालेली असते. हा आपल्या बॉडीमध्ये मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये म्हणजेच ह्युमनचा बॉडी प्लॅन आहे. त्याला ऑर्गनायझेशन म्हणतोय. ऑर्गनायझेशन म्हणजे काय झालं की ग्रुपिंग केलेलं असतं सेलचं आणि त्या सेलचं ग्रुपिंग होऊन त्या सेलपासून टिश्यू तयार झालेले असतात, ठीक आहे. टिश्यूपासून परत ऑर्गन तयार होतात. ऑर्गनपासून ऑर्गन सिस्टीम जसं की डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, नर्वस सिस्टीम असेल किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असेल, अशा सिस्टीम तयार झालेल्या असतात आणि ह्या सिस्टीम एकत्रित येऊन बॉडी तयार झालेली असते. त्याला आपण म्हणतोय बॉडी ऑर्गनायझेशन. पण काही ऑर्गॅनिझममध्ये मित्रांनो की अशा पद्धतीचं ऑर्गनायझेशन दिसून येत नाही, की त्यांच्यामध्ये ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन हे वेगवेगळं असतं. लक्षात घ्या की काही ऑर्गॅनिझम बघा, आता सम ऑर्गॅनिझम आर मेड अप बाय द ओनली सेल, म्हणजे जे काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत, जसं की आपल्याला हा इथं अमिबा दिसतोय. बघा, अमिबा आपल्याला माहित आहे की हा अमिबा युनिसेल्युलर आहे, ठीक आहे. मग आता ह्या अमिबामध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये त्यांच्या ज्या काही बॉडी ॲक्टिव्हिटी आहेत, द बॉडी ॲक्टिव्हिटी आर परफॉर्म्ड बाय द सेल ओनली, म्हणजे त्या ऑर्गॅनिझममध्ये असणाऱ्या बॉडीमधील ज्या काय ॲक्टिव्हिटी असेल, जसं की त्यांचं डायजेशनचं काम असेल, रेस्पिरेशनचं काम असेल, ते सगळं काम त्यांच्या बॉडीमधील जे काय सगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत ते फंक्शन कॅरी केले जातात सिंगल सेलमध्ये. ह्या सिंगल सेलमध्ये जेव्हा त्यांचं ॲक्टिव्हिटी केले जातात त्याला काय म्हणतो आपण, प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे फर्स्ट आपलं ऑर्गनायझेशन आहे ते प्रोटोप्लाझ्मिक, ठीक आहे. प्रोटोप्लाझ्मिक लेवल ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन मीन्स काय, ऑल फंक्शन ऑफ ऑर्गॅनिझम आर रेग्युलेटेड बाय सिंगल सेल ऑर सायटोप्लाझम. त्याला म्हणायचं आपण प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. आता नेक्स्ट काय येते बघा, नेक्स्ट आपल्याकडे काय सिस्टीम आली की सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे इन केस ऑफ द मल्टी सेल्युलर ॲनिमल्स, आता मल्टी सेल्युलर ॲनिमल तयार झाला, पण त्या मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये किंवा त्या ॲनिमलमध्ये सेलपासून टिश्यू तयार झाले नाहीत, ओके. सेलपासून टिश्यू तयार झाले नाहीत, पण काय झालं, सेलपासून डायरेक्ट त्यांची एक मल्टी सेल्युलर बॉडी तयार झाली, ओके. कळते का बघा, म्हणजे काय झालं, इन केस ऑफ द मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम इफ टिश्यू आर नॉट फॉर्मेड, म्हणजे इथं बघा सांगितलं आपल्याला की तिथं काय झालं, आता टिश्यू आर नॉट फॉर्मेड देअर बॉडी ऑर्गनायझेशन इज कॉल्ड ॲज द सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. लक्षात घ्या की ह्यामध्ये आपल्याला काय कंडिशन दिसते की सेकंड टाईपमध्ये सेल्युलर लेवलवर, ठीक आहे, सेल्युलर लेवल किंवा सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. सेल्युलर ग्रेडमध्ये काय दिसतं आपल्याला की मल्टिपल सेल एकत्रित आलेत आणि त्या सेलपासून डायरेक्ट त्या ॲनिमलची बॉडी तयार होते. तिथं त्यांच्यापासून सेलपासून टिश्यू तयार होत नाहीत, म्हणजे काय सांगितलंय, टिश्यू आर नॉट फॉर्मेड देअर बॉडी ऑर्गनायझेशन इज कॉल्ड ॲज द सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. अशा प्रकारचे आपल्याला त्यामध्ये ॲनिमल दिसून येत असेल. मग अशा ॲनिमलचा एक फायलम दिला आहे आपल्याकडे, फायलम पोरिफेरा, ठीक आहे. फायलम पोरिफेरा आपल्याला काय सांगते, द ऑर्गॅनिझम इन द फायलम पोरिफेरा आर मेड अप बाय द सेल.
ते सेल पासून तयार झाले ते मल्टीसेल्युलर आहेत. ठीक आहे, मल्टीसेल्युलर आहेत, पण त्यांच्यापासून सेल पासून टिश्यू तयार झाला नाही. सेल पासून टिश्यू तयार होत नाही, त्यांच्यापासून सेल पासून डायरेक्टली बॉडी तयार होते. ठीक आहे, अशा फायलमला म्हणतोय फायलम पोरिफेरा. आणि ऑर्गनायझेशन काय, सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. त्याच्यामध्ये सायकॉन हे एक आपल्याकडे एक्झाम्पल दिलेले आहे. ठीक आहे, सायकॉन. सायकॉन म्हणजे काय, तर अशा प्रकारचे एक सी मध्ये असणारे, समुद्रामध्ये आढळणारे प्राणी, एक प्रकारचे अॅनिमल्स आहेत, ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांच्यामध्ये सेल्युलर लेवल आपल्याला ऑर्गनायझेशन दिसतं. ते मल्टी सेल्युलर असतात. ठीक आहे, आणि ते सिंपल सेल पासून, म्हणजे एक तिथं कॉलर सेल दाखवले बघा, ह्या कॉलर सेल सारख्या अॅनिमल सेल पासून ते तयार झालेले असतात. नेक्स्ट बघा आपल्याकडे कोणतं आहे, तर आपल्याकडे दिले दुसरं मित्रांनो, सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. थर्ड नंबरचं आहे आपल्याकडे सेल टिश्यू ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे काय सांगितले बघा आपल्याला, इन सम केसेस, बघा इन सम केसेस ॲनिमल्स सेल कॅन कम टुगेदर टू फॉर्म अ टिश्यू. म्हणजे आता काय झालं, सेल पासून टिश्यू तयार झालेत आणि टिश्यू पासून त्यांची बॉडी फंक्शन केलं जात असतं. ठीक आहे, आता काय झालं, सेल पासून टिश्यू तयार झाले आणि ह्या टिश्यू पासून, ठीक आहे, आता टिश्यू पासून डायरेक्ट बॉडी तयार झाली. ओके, टिश्यू पासून बॉडी तयार झाली की त्याला काय म्हणणार आहे मग आपण, सेल टिश्यू ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. लक्षात आलं का बघा, सेल टिश्यू ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. आणि यामध्ये आहेत ते फायलम निडारिया. ओके, फायलम निडारिया. सिनाडेरिया म्हणायचं नाही, त्याचे स्पेलिंग आपल्याला CNI दिलंय, सिनाडेरिया नाही मित्रांनो, त्याला सी सायलेंट लेटर आहे, निडारिया म्हणायचं, निडारिया. मग ह्या निडारियामध्ये कोण कोण येणार आहे, तर आपल्याला माहित आहे जेलीफिश. जेलीफिश बघा, जेलीफिश आपल्यामध्ये सेल टिश्यू ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये दिसतात. हे जे काय आहे ते टिश्यू पासून तयार झालेलं असतं, त्यांच्यामध्ये ते बॉडी फंक्शन तिथं आपल्याला दिसून येत असतं. ठीक आहे, आता कुठपर्यंत आलो की सेल टिश्यू झालं, आता टिश्यू पासून ऑर्गन तयार होतात. ठीक आहे, म्हणजे नेक्स्ट काय असणार आहे, टिश्यू ऑर्गन. ठीक आहे, लक्षात घ्या इथं टिश्यू ऑर्गन. आताचे जे काय अॅनिमल बघणार आहोत आपण की टिश्यू ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे बघा टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन कंटेन द in this type of organization the tissue are organized to form organs. ठीक आहे, म्हणजे ह्यांच्यामध्ये काय झालं, टिश्यू पासून ऑर्गन तयार झाले, पण ऑर्गन पासून सिस्टीम तयार झाली नाही, ऑर्गन पासून त्यांची बॉडी तयार झाली. म्हणजे फोर्थ टाइप कोणता आपल्याकडे आहे तो टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. लक्षात आलं का बघा, टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे ह्यांच्यामध्ये काय असणार आहे, तर the organism contained in this type of organization that are made up by the tissue and organ. The organ perform the body function, but there is no organ system was formed. म्हणजे त्यांच्यामध्ये ऑर्गन पासून सिस्टीम तयार झाली नाही, फक्त त्या ऑर्गन पासून त्यांची बॉडी तयार केली जाते आणि काहीतरी एक सिंगल ऑर्गन त्यांच्यामध्ये दिसतंय. अशामध्ये आपल्याला हे फ्लॅट वर्म दिसतात बघा. त्यामध्ये प्लॅनेरिया एक एक्झाम्पल आहे. म्हणजे बघा हा प्लॅनेरिया दिला आपल्याला, हा प्लॅनेरिया एक्झाम्पल आपल्या ह्या टिश्यू ऑर्गन लेवलवरती त्यांचं ऑर्गनायझेशन तिथं दिसून येत असते. लक्षात आलं का बघा, म्हणजे आपण कोणते कोणते पाहिले, प्रोटोप्लाझ्मिक ऑर्गनायझेशन, त्यानंतर सेल्युलर, तिसरा होता आपल्याकडे टिश्यू लेवल किंवा सेल टिश्यू ऑर्गनायझेशन, फोर्थ होता आपल्याकडे टिश्यू ऑर्गन किंवा ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन, आणि आता लास्ट जे काय आपल्याकडे ते आहे बॉडी सिस्टीम करून. ठीक आहे, बॉडी सिस्टीम म्हणजे बघा इथं काय केलं जातं की ह्या प्रकारच्या ऑर्गॅनिझम मध्ये, ठीक आहे, म्हणजे यांच्यामध्ये काय सांगितलं जातं, ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. ऑर्गन सिस्टीम म्हणजे काय, तर ऑर्गॅनिझम्स बॉडी आर मेड अप बाय द व्हेरियस ऑर्गन. ठीक आहे, व्हेन ऑर्गन कम टुगेदर टू फॉर्म अ ऑर्गन सिस्टीम आणि दिस सिस्टीम्स कम टुगेदर टू फॉर्म अ बॉडी. म्हणजे काय लक्षात आलं तुमच्या इथं आता, beside the four type organization mentioned, remaining all organism shows the organ system of grade of organization. त्यामध्ये काय झालं की आपल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बॉडी सिस्टीम तयार झालेल्या असतात. बॉडी सिस्टीम मध्ये कोण कोण येणार आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, रेस्पिरेटरी सिस्टीम, ज्या काय आता मी तुम्हाला सिस्टीम सांगितल्या होत्या, अशा सिस्टीम एकत्रित येतात आणि त्या सिस्टीम पासून बॉडी फॉर्म झालेली असते. त्याला म्हणतो आपण ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. आणि अशा पद्धतीनं आपल्यामध्ये ॲनिमलची बॉडी तयार झालेली असते, त्याला म्हणतो. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहेत ह्युमनचे.
ह्युमन असेल, फ्रॉग असेल, क्रॅब असतील, बर्ड्स असतील, हे सगळे आपल्याला ऑर्गन सिस्टीम किंवा ऑर्गन सिस्टीम बॉडी ऑर्गनायझेशनमध्ये आपल्याला ते दिसून येत असतात. ठीक आहे, लक्षात आलं? सोपे आहेत. ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे आपण काय काय बघितलं की आपल्याकडे एक 5 पद्धती आहेत ॲनिमलच्या क्लासिफिकेशन करण्याच्या. प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड, की त्याच्यामध्ये सगळे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम येत असतात, आणि त्यानंतरची दुसरी जी काय आपली ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन होतं ती सेल्युलर लेवलवर. ठीक आहे, सेल्युलर लेवलमध्ये काय बघतो आपण? द बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम इट इज मेड अप बाय द सेल, देअर इज द नॉट फॉर्मेशन ऑफ टिश्यू टेक्स प्लेस. त्यानंतर होतं टिश्यू लेवलवरती, त्यांच्यामध्ये काय पाहिलं? सेल कम टुगेदर टू फॉर्म टिश्यू अँड टिश्यू फॉर्म द बॉडी फंक्शन, म्हणजे टिश्यू पासून त्यांची बॉडी तयार झालेली असते. नेक्स्ट काय आपल्याकडे? ऑर्गन लेवल, म्हणजे त्यामध्ये काय? टिश्यू कम टुगेदर टू फॉर्म ऑर्गन अँड ऑर्गन परफॉर्म द बॉडी फंक्शन. त्यांच्यापासून ऑर्गन हे बॉडीचं फंक्शन कॅरी करत असतात. ऑर्गन पासून ऑर्गन सिस्टीम तयार झालेली नसते. आणि फिफ्थ अँड लास्ट होतं ऑर्गन सिस्टीम. ऑर्गन सिस्टीम मध्ये काय असणार आहे? त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये द व्हेरियस ऑर्गन कम टुगेदर टू फॉर्म अ ऑर्गन सिस्टीम अँड दिस सिस्टीम परफॉर्म द बॉडी फंक्शन. दिस इज कॉल्ड ॲज द ऑर्गन सिस्टीम क्लासिफिकेशन. त्यानंतर बघा आपल्याला काय बघायचं आहे की नेक्स्ट आपल्यामध्ये जो काय पॉईंट आहे तो आहे बॉडी सिमेट्री. आता हे बॉडी सिमेट्री काय असतं बघा. पहिल्यांदा तुम्हाला हे माहिती की व्हॉट इज सिमेट्री. तुम्ही मॅथ्समध्ये, जॉमेट्रीमध्ये किंवा तुम्ही शिकला असाल की सिमेट्री म्हणजे काय? सममिती म्हणतो आपण त्याला, की एखादं असं जे काय स्ट्रक्चर असतं त्याचं जर आपण दोन सिमिलर ॲक्सिसमध्ये, जर सिमिलर पार्टमध्ये जर डिव्हायडेशन करत असेल तर त्याला आपण म्हणतोय सिमेट्री. ठीक आहे, बघा ह्या ट्रायंगल होता, त्याचा असे दोन एक इमॅजिनरी कट घेतल्यानंतर आपल्याला असे दोन समान पार्ट भेटले. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण सिमेट्री. मग आता काय सांगतोय बघा, बॉडी सिमेट्रीमध्ये काय सांगितलं जातं आपल्याला? इन इमॅजिनरी सेन्स. ठीक आहे, इन इमॅजिनरी सेन्स if body of any animal cut toward the imaginary axis of body it may be or may not be produced two equal halves. ठीक आहे, म्हणजे आपण काय केलंय? एखाद्या ॲनिमलला इमॅजिनरी ॲक्सिस मधून जर कट केलं तर काय सांगितलंय? इट मे ऑर मे नॉट बी प्रोड्यूस टू इक्वल हाफ, म्हणजे त्याचे दोन समान भाग होतील किंवा न होतील. याच्यावरून आपण काय केलंय तर ॲनिमलचे बॉडी सिमेट्रीचे टाईप केलेत. म्हणजे बघा इथं काय केलं जातं की ॲनिमलला एका इमॅजिनरी ॲक्सिस मधून आपण कट केल्यानंतर तर त्याचे दोन समान भाग होतात का नाही होत, याच्यावरून आपण ही बॉडी सिमेट्री डिस्क्राईब करत असतो. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये बॉडी सिमेट्रीमध्ये बघा आपल्याला काय काय बघायचं आहे. त्यामध्ये पहिलं आहे असिमेट्रिकल बॉडी. ठीक आहे, त्यानंतर बघायचं आपल्याला रेडियल सिमेट्री, आणि तिसरं आहे ते बायलॅटरल सिमेट्री. हे आपल्याला तीन सिमेट्रीचे पार्ट बघायचे आहेत. ठीक आहे, फर्स्ट डिस्क्राईब करतोय मी तुम्हाला बघा आता असिमेट्रिकल बॉडी प्लॅन. सिंपल आहे, तुम्ही बारकाईने लक्ष द्या, तुम्हाला त्याच्या नावावरूनच लक्षात आलं पाहिजे. तुम्ही अभ्यास करताय, हुशार विद्यार्थी आहात तुम्ही सगळे, कारण तुम्ही डॉक्टर्स बायोलॉजी सबस्क्राईब केलं आहे, त्यामुळे हुशार आहात सगळे. बघा असिमेट्रिकल बॉडी, यामध्ये काय सांगितलंय? इन केस ऑफ सच बॉडी देअर इज द नो एनी सच इमॅजिनरी ॲक्सिस ऑफ बॉडी थ्रू आउट विच वी कॅन गेट द टू इक्वल हाफ. म्हणजे आपल्याला ह्यामध्ये असे ॲनिमल येणार आहेत की त्या ॲनिमलचं की कोणताही इमॅजिनरी ॲक्सिस भेटत नाही. नो सच इमॅजिनरी ॲक्सिस टू आउट विच वी गेट द टू इक्वल हाफ, म्हणजे आपल्याला ह्या ॲनिमलमध्ये कोणताही इमॅजिनरी ॲक्सिस भेटणार नाही की त्याचे आपण दोन समान भाग करू शकते. बघा आता एक्झाम्पल बघायचं अमेबा. आता हे अमेबाचं असं काहीतरी स्ट्रक्चर घेतलं मी. आता ह्याच्यामध्ये बघा आपल्याला एक असा ॲक्सिस घ्यायचा आहे की ज्याच्याकरून त्याच्यामध्ये दोन सिमिलर पार्ट होतील. कारण का? एक ही आपल्याला त्यामध्ये ॲक्सेस भेटणार आहे, बिकॉज अमिबा डज नॉट कंटेन अ डिफायनाइड शेप. अमिबाला असा कोणताही शेप नाही की त्याच्यामुळं आपल्याला दोन समान भाग भेटतील, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला सिमेट्री दिसत नाहीत. मग अशा ऑर्गॅनिझमला म्हणतो आपण असिमेट्रिकल बॉडी. कळलं का? असिमेट्रिकल म्हणजे काय? देअर इफ एनी सच द नो सच इमॅजिनरी ॲक्सिस, द ॲनिमल बॉडी डज नॉट कंटेन एनी इमॅजिनरी ॲक्सिस फॉर द गिव्हिंग द टू इक्वल हाफ. दोन समान भाग मिळण्यासाठी कोणतेही त्यामध्ये आपल्याला सिमेट्री दिसत नाही. त्यामध्ये अमिबा आहे, पॅरामेशियम आहेत, काही स्पॉन्जेस, जसं की आता आपण सायकॉन बघितलं, त्यातले काही सायकॉन आपल्याला असिमेट्रिकल बॉडी प्लॅन दाखवत असते. त्यानंतर बघा रेडियल सिमेट्री. आता रेडियल सिमेट्री बघा व्यवस्थित काय सांगते आपल्याला. इन दिस टाईप, बघा ह्यामध्ये काय सांगितलं जातं? इन दिस टाईप इफ इमॅजिनरी कट पासेस थ्रू आउट देअर सेंट्रल ॲक्सिस बट एनी प्लेन ऑफ द बॉडी इट गिव्स टू इक्वल हाफ. ओके, यांच्यामध्ये काय केलं आपल्याला की रेडियल सिमेट्रीमध्ये
आपल्याला काय करायचं आहे की त्यांच्या सेंट्रल ऍक्सिस मधून, ठीक आहे, सेंट्रल ऍक्सिस मधून जर आपण एक कट घेतला किंवा इमॅजिनरी ऍक्सिस जर आपण घेतला, त्याच्यामध्ये काय भेटणार आपल्याला, 2 ऑर मोर ऍक्सिस भेटतात. म्हणजे बघा इथं काय सांगितलंय, त्यांच्या बॉडी प्लेन मधून. म्हणजे आपण काय केलं, इफ दिस टाइप इमॅजिनरी कट पासेस थ्रू आउट द सेंट्रल ऍक्सिस बट एनी प्लेन ऑफ द बॉडी, त्यांच्या बॉडीच्या कोणत्याही प्लेन मधून, कोणत्याही पार्ट मधून, कोणत्याही अपेंडेज मधून आपण जर कट घेतल्यानंतर, बघा असा जर मी इथं कट घेतला तर इथं 2 समान भाग भेटतात. म्हणजे काय सांगू शकतोय, द इमॅजिनरी ऍक्सिस, 2 ऑर मोर इमॅजिनरी ऍक्सिस वॉज गेट फॉर द गिव्हनिंग द 2 इक्वल हाफ. म्हणजे आपल्याला काय केलं की त्यांच्या बॉडीमधून, ह्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमधून, सेंट्रल डिस्क मधून आपण कट घेणार आहोत. पण कुठून घेतोय, बट एनी प्लेन ऑफ द बॉडी, बॉडीच्या कोणत्याही प्लेन मधून जर आपण कट घेतले तर आपल्याला तिथं 2 इक्वल हाफ दिसणार आहेत. अशाला म्हणतोय आपण रेडियल सिमेट्री. आपण असंही म्हणू शकतोय, टू व्हेन द बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम कट इंटू द 2 इक्वल हाफ बाय 2 ऑर मोर इमॅजिनरी ऍक्सिस. म्हणजे यांच्यामध्ये बघा, एक इथं एक भेटतोय, 2 इथं भेटला, 2 झाले, 3 झाले, 4 झाले आणि 5 झाले. अशा आपण 5 डिफरंट ऍक्सिस वरून आपण त्यांना कट करू शकतोय. आणि त्या प्रत्येक 5 डिफरन्स ऍक्सिस वरून जेव्हा आपण कट करणार आहे त्यावेळेस आपल्याला 2 इक्वल पार्ट तिथं भेटणार आहेत. अशा ऑर्गॅनिझमला म्हणतो आपण रेडियल सिमेट्री. पुस्तकात बघा, इन दिस टाइप द इफ इमॅजिनरी कट पासेस थ्रू आउट द सेंट्रल ऍक्सिस बट एनी प्लेन ऑफ द बॉडी, सेंट्रल ऍक्सिस मधून आपण करणार आहे, पण कुठल्याही बॉडीच्या प्लेन मधून, म्हणजे त्या 5 आर्म आहेत तिथून आपण कट करू शकतो. एक्झाम्पल कळलंच असेल तुम्हाला, त्यामध्ये स्टारफिश दिसते आपल्याला, ठीक आहे. त्याचबरोबर हायड्रा, हे पण आपल्याला तिथं एक एक्झाम्पल दिसणार आहे. म्हणजे यांच्यामध्ये काय दिसणार आहेत आपल्याला, 5 डिफरंट प्लेन युझिंग द सेंट्रल ऍक्सिस, 5 प्लेन भेटते. म्हणजे तिथं आपल्याला 2 इक्वल हाफ घेण्यासाठी 5 ऍक्सिस तिथं भेटू शकते, ठीक आहे. लास्ट आणि बेस्ट आहे आपल्याकडे बायलॅटरल सिमेट्री. म्हणजे काय सांगितलं बघा, बायलॅटरल सिमेट्रीमध्ये ओनली इन दिस टाइप ऑफ द बॉडी, इन दिस टाइप ऑफ द सिमेट्री ओनली 1 इमॅजिनरी ऍक्सिस वॉज टेक्स प्लेस. म्हणजे काय सांगितले, ओनली 1 सच इमॅजिनरी ऍक्सिस ऑफ बॉडी थ्रू आउट विच वी गेट द इक्वल हाफ. म्हणजे अशा प्रकारच्या ऑर्गॅनिझम मध्ये बायलॅटरल सिमेट्रीमध्ये आपल्याला काय भेटणार आहे, फक्त एकच इमॅजिनरी ऍक्सिस भेटतोय, ओनली 1 सच इमॅजिनरी ऍक्सिस. इट इज कॉल्ड ॲज द बायलॅटरल सिमेट्री. मग आता बायलॅटरल सिमेट्रीमध्ये बघा कोणते ऑर्गॅनिझम आहेत, फ्रॉग्स आहेत, बर्ड्स आहेत, मॅमल्स आहेत, इन्सेक्ट्स आहेत. अशा प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला बायलॅटरल सिमेट्री दिसते. बघा ह्युमन मध्ये, आता तुम्ही मला जरी असं इथं कट, म्हणजे इमॅजिनरी ऍक्सिस मधून जर कट करायचं ठरवलं तर बघा इथून एकच ऍक्सिस भेटतोय आपल्याला, ठीक आहे. म्हणजे आपण काय झालं, बायलॅटरल सिमेट्री. म्हणजे आपले 2च प्रकारचे आपण टाईप करू शकतोय बाय सिंगल ऍक्सिस. दिस इज कॉल्ड ॲज द बायलॅटरल सिमेट्री. ओके, नेक्स्ट आपला क्रायटेरिया इथं कम्प्लीट झालाय. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, ही बॉडी सिमेट्री. बॉडी सिमेट्रीमध्ये 3 पॉईंट लक्षात ठेवायचे तुम्हाला. त्यामध्ये असिमेट्रिकल, रेडियल सिमेट्रिकल आणि बायलॅट्रिकल सिमेट्रिकल, हे आपले 3 पॉईंट आपल्याला ग्रेड्स ऑफ, म्हणजे आपल्याला बॉडी सिमेट्रीमध्ये दिसणार आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे आपल्या क्रायटेरियामधील, तो आहे जर्म लेअर, ठीक आहे. जर्म लेअर. आता व्हॉट इज जर्म लेअर बघा. आता काय असतं बघा, जे काय मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत, ठीक आहे, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये जेव्हा झायगोट तयार होते, ठीक आहे, म्हणजे रिप्रोडक्शन झाल्यानंतर स्पर्म आणि एग यांचं युनियन होऊन एक झायगोट तयार होतो, ठीक आहे. झायगोट, हा झायगोट एक युनिसेल्युलर असते आणि ह्या युनिसेल्युलर सेल पासून किंवा युनिसेल्युलर झायगोट पासून एक मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार होण्यासाठी त्यामध्ये सेल्सचं डिव्हायडेशन होतं, मायटोटिक डिव्हिजन होतं. आणि ड्युरिंग दिस मायटोटिक डिव्हिजन देअर वॉज द जर्म लेअर वॉज फॉर्मेड. म्हणजे ह्या डिव्हिजन वेळेस, त्यामध्ये एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट वेळेस त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे जर्म लेअर तयार झालेले असतात, ठीक आहे. जर्म लेअर, असे 3 जर्म लेअर आपल्याला दिसून येत असेल. जे ॲनिमल्समध्ये किंवा ह्युमन बिईंगमध्ये 3 जर्म लेअर दिसतात. एक असतं एंडोडर्म, त्यानंतर मेसोडर्म आणि एक्टोडर्म. 3 सिक्वेन्स लक्षात ठेवा. काय असतं त्यामध्ये बघा, इथे मी वाचून दाखवतो. यामध्ये काय सांगितलं जातं, इन केस ऑफ द मल्टीसेल्युलर ॲनिमल्स जर्म्स लेअर आर फॉर्मेड ड्युरिंग द इनिशियल पिरियड ऑफ द एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट. जे झायगोट तयार होतोय, झायगोट तयार झाल्यानंतर त्याची जी काय डेव्हलपमेंट स्टार्ट होते, ती स्टार्ट होते विथ द हेल्प ऑफ द जर्म लेअर. पहिल्यांदा जर्म लेअर तयार होतात आणि त्या जर्म लेअरमध्ये 3 जर्म लेअर असतात. एक असतो एक्टोडर्म, ठीक आहे,
एक्टोडर्म म्हणजे एक्सटर्नल लेअर, त्यानंतर दुसरा असतो मेसोडर्म आणि तिसरा इंटरनल असतो तो एंडोडर्म. असे 3 लेअर तयार होत असतात. ह्या 3 लेअर पासून आपली बॉडी तयार झालेली असते ह्युमन बिईंगची. आणि ह्यावरून आपण ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलं. आता ह्यात कसं क्लासिफिकेशन करतोय, इफ बघा, इफ काय सांगितलंय, देर इज द इन केस ऑफ ॲनिमल. बघा, इन केस ऑफ ॲनिमल, ॲनिमलमध्ये अशी केस आहे आता सध्या, इन केस ऑफ ॲनिमल सम ॲनिमल ओनली शोज द 2 जर्म लेयर्स. ओके, काही ॲनिमल्समध्ये फक्त 2च जर्म लेअर दिसतात. त्यामध्ये काय काय असणार आहे, एक असणार आहे त्यामध्ये एंडोडर्म आणि दुसरा असतोय एक्टोडर्म. ठीक आहे, जर एंडोडर्म आणि एक्टोडर्म असे 2च लेअर तर ॲनिमलमध्ये दिसत असतील तर त्याला काय म्हणतो आपण, डिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम. म्हणजे बघा, त्याला म्हणायचं डिप्लोब्लास्टिक मीन्स काय, द ऑर्गॅनिझम कंटेन ओनली 2 जर्म लेअर्स. 2 जर्म लेअर कोणते कोणते, त्यांच्यामध्ये एक असतो एक्टोडर्म आणि दुसरा असतो एंडोडर्म. एक्टोडर्म म्हणजे काय, एक्सटर्नल तो जर्म लेअर आहे तो त्याला म्हणायचं एक्टोडर्म. एंडोडर्म म्हणजे काय, तो इंटरनल जो दिसतोय आपल्याला तो आहे एंडोडर्म. आणि ज्या ऑर्गॅनिझममध्ये, ज्या ॲनिमलमध्ये फक्त 2च जर्म लेअर असतात त्याला म्हणायचं डिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम. ठीक आहे. आणि सेकंड आहे आपल्याकडे इफ द ऑर्गॅनिझम कंटेन 3 जर्म लेअर. ॲनिमलमध्ये आता 3 जर्म लेअर आहेत, त्याला म्हणणार आहे मित्रांनो आपण ट्रिप्लोब्लास्टिक. ठीक आहे, ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम. म्हणजे काय झाले, ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे काय, द बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम कंटेन ऑर शोज द 3 जर्म लेअर. त्याच्यामध्ये बघा कोणते असते, एक्टोडर्म, त्यानंतर दिसणार आहे मेसोडर्म आणि एंडोडर्म. अशा 3 जर्म लेअर पासून जेव्हा ॲनिमलची बॉडी तयार होते त्याला म्हणतो आपण ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल. कळालं का? अकॉर्डिंग टू द germ layer we classify or we differentiate the organism into the 2 categories. First one is diploblastic, another one is the triploblastic. Diploblastic organism shows the 2 germ layer, that is endoderm and ectoderm. Okay, the mesoderm is absent in the diploblastic organism. Another one is the triploblastic. Triploblastic organism shows the 3 germ layer, that is ectoderm, mesoderm and endoderm. असे 3 लेयर आपल्याला ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम मध्ये दिसत असेल. ठीक आहे, दिस झालं जर्म लेअर वरून क्लासिफिकेशन. नेक्स्ट आपल्याला जे बघायचं आहे ते बॉडी कॅव्हिटी. ठीक आहे, बॉडी कॅव्हिटी. आता बॉडी कॅव्हिटी म्हणजे काय, व्हॉट इज कॅव्हिटी हे लक्षात घ्या पहिला. कॅव्हिटी मीन्स स्पेस. ओके, कॅव्हिटीचा अर्थ इथं काय सांगितलं जातं आपल्याला, स्पेस, किंवा त्याला म्हणतो आपण सिलोम. बॉडी सिलोम म्हणजे काय, ही स्पेस, बॉडीमध्ये असणारा स्पेस, त्याला म्हणायचं बॉडी कॅव्हिटी. बघा, आता सिलोम म्हणजे कोणती कॅव्हिटी, तर इंटरनल कॅव्हिटी. ओके, ॲनिमलच्या बॉडीच्या आतमध्ये जी काय कॅव्हिटी असते त्याला म्हणतो आपण बॉडी कॅव्हिटी, इंटरनल कॅव्हिटी. ओके, आता ह्या बॉडी कॅव्हिटी मधून आपण ॲनिमलमध्ये क्लासिफिकेशन केले. बघा काय सांगितलं जातं आपल्याला इथं, ऑर्गन internal cavity or xylem in case of multicellular organism मध्ये during the initial period of embryonic development body cavity is formed. okay, either mesoderm or gut. mesoderm पासून ही cavity तयार झालेली असते. body cavity बघा इथं काय सांगितलं, if cavity is present in animal of phylum Annelida and all phyla coming after. म्हणजे इथं काय लक्षात ठेवायचं आहे, ॲनिलिडा पासून जे काय पुढे आपण सगळे फायलम बघणार आहोत त्या प्रत्येक फायलम मध्ये आपल्याला बॉडी कॅव्हिटी दिसते. आणि अशा ऑर्गॅनिझमला म्हणतो आपण यूसिलोमेट. लक्षात ठेवा, इफ बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट द ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज द यूसिलोमेट. ओके, किंवा त्याला म्हणतो आपण ट्रू बॉडी कॅव्हिटी. ॲनिलिडा पासून जेवढे काय पुढे क्लास ॲनिमलचे फायलम आहेत त्या प्रत्येक ॲनिमल मध्ये आपल्याला कॅव्हिटी दिसते आणि दिस इज कॉल्ड ॲज द यूसिलोमेट. नेक्स्ट वन बघा काय सांगितलं आपल्याला, बॉडी कॅव्हिटी इज अब्सेंट इन केस ऑफ फायलम पोरिफेरा. म्हणजे पोरिफेरामध्ये आपल्याला बॉडी कॅव्हिटी ती अब्सेंट दिसून येते. ठीक आहे, आणि त्या कोणामध्ये निडारियामध्ये एक दिसते आपल्याला अब्सेंट आहे, प्लॅटीहेल्मिंथिस मध्ये एक अब्सेंट आहे, आणि ह्याला काय म्हणायचं, असिलोमेट. नेक्स्ट बघा काय सांगितलं आपल्याला, असिलोमेट. असिलोमेट म्हणजे काय, इफ देअर इज द नो बॉडी कॅव्हिटी, म्हणजे त्यांच्यामध्ये कोणतीही बॉडी कॅव्हिटी नाही, अशा ऑर्गॅनिझमला म्हणतो आपण असिलोमेट. मग ह्याच्यामध्ये कोण कोण आहेत, पोरिफेरा आहेत,
त्याबरोबर निडारिया आहे आणि प्लॅटिहेल्मिंथिस आहे. दिस ऑर्गॅनिझम डज नॉट कंटेन बॉडी कॅव्हिटी, इंटरनल बॉडी कॅव्हिटी त्यांच्यामध्ये अब्सेंट आहेत. त्यांना काय म्हणतोय आपण? असिलोमेट. नेक्स्ट लक्षात आलं. आणि लास्ट काय आहे आपल्याकडे? सिडोसिलोमेट. सिडोसिलोमेट म्हणजे काय सांगितलं बघा? इन केस ऑफ ॲनिमल्स फ्रॉम एस्केलमेंटिस दे हॅव बॉडी कॅव्हिटी बट नॉट फॉर्मेड बाय अबव्ह मेन्शन्ड टू वेज. म्हणजे त्या ॲनिमलमध्ये कॅव्हिटी आहे पण ती एम्ब्रायनिक डेव्हलपमेंट वेळेस तयार झालेली नसते. म्हणजे ती ड्युरिंग द एम्ब्रायनिक डेव्हलपमेंट वेळेस तयार झालेली नसते. किंवा त्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी आहे पण त्यांच्यामध्ये काहीतरी फ्लुइड फिल केलेलं असतं. त्याला फॉल्स कॅव्हिटी म्हणतोय. त्यांना काय म्हणतोय आपण? सिडोसिलोमेट. सिडोसिलोमेट हा आपला थर्ड टाईप आहे. दिस इज नॉट ट्रू कॅव्हिटी बट बॉडी इज नॉट फॉर्मेड ड्युरिंग द एम्ब्रायनिक डेव्हलपमेंट. अशा ऑर्गॅनिझमला म्हणायचं सिडोसिलोमेट. म्हणजे बॉडी कॅव्हिटी मध्ये काय काय बघतोय आपण? एक आहे ते सिलोमेट किंवा त्याला आपण म्हणतो यू सिलोमेट. दॅट इज द ट्रू बॉडी कॅव्हिटी. ठीक आहे, ट्रू बॉडी कॅव्हिटी म्हणायचं याला. ह्याच्यामध्ये असिलोमेट म्हणजे कॅव्हिटीज नाही, त्यामध्ये पूर्णपणे कम्प्लिटली कॅव्हिटी अब्सेंट. आणि सिडोसिलोमेट म्हणजे काय? फॉल्स कॅव्हिटी, की त्याच्यामध्ये कॅव्हिटी ही फॉल्स असते किंवा कॅव्हिटी असते पण इट इज द फिल्ड विथ द सम लिक्विड ऑर फ्लुइड or the cavity was does not appear from the embryonic development are called as the pseudocoelomate. ओके, ठीक आहे, परफेक्ट. तुम्हाला समजलेला आहे. आता डाऊट असेल तर लगेच विचारा कमेंट करून. बघा लास्ट पॉइंट आपल्या ह्या क्रायटेरियामध्ये बॉडी सेगमेंटेशन. आता व्हॉट इज बॉडी सेगमेंटेशन? सेगमेंट म्हणजे काय लक्षात घ्या. सेगमेंट म्हणजे काय? डिव्हिजन. ओके, मग आता बॉडी सेगमेंटेशन म्हणजे काय सांगता येईल? इफ बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम is divided into small similar units then such body is called as the segmented body. आता सेगमेंट म्हणजे तर काय? फ्रॅगमेंट म्हणजे एखादा छोटासा तुकडा. म्हणजे आता एक असा ॲनिमल आहे, ठीक आहे, ह्या ॲनिमलच्या बॉडीला स्मॉल स्मॉल फ्रॅगमेंटमध्ये किंवा स्मॉल स्मॉल अशा डिव्हिजनमध्ये जेव्हा आपण ग्रुपिंग केलं जातं, ठीक आहे, आणि ह्या बॉडीला म्हणतो आपण सेगमेंटेड बॉडी. ओके, सेगमेंटेड बॉडी. आणि एका ह्या युनिटला म्हणायचं सेगमेंट. ठीक आहे, सेगमेंट म्हणजे काय सांगता येईल? सेगमेंटेड. इफ बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम इज डिवायजेबल इंटू द स्मॉल सिमिलर युनिट then such body is called as the segmented body and such unit is called as the segment. ओके, आणि अशा ॲनिमलला म्हणतो आपण सेगमेंटेड ॲनिमल. मग आता अशा सेगमेंट करून आपण क्लासिफिकेशन करणार आहोत. द ऑर्गॅनिझम्स बॉडी आर सेगमेंटेड ऑर नॉट सेगमेंटेड. त्यामध्ये एकच फायलम आहे आपल्याकडे, फायलम ॲनिलिडा. त्यामधील जे काय अर्थवर्म असतात, अर्थवर्म जे आहेत ते आपल्याला असे सेगमेंटेड बॉडीमध्ये डिव्हिजिबल झालेले दिसून येत असतात. ओके, हा झाला आपला क्रायटेरिया यूज न्यू क्रायटेरिया फॉर द क्लासिफिकेशन. त्यामध्ये आपण काय काय बघितलं बघा, परत एकदा रिव्हिजन टाका. ह्यामध्ये क्रायटेरियामध्ये आपण काय काय क्रायटेरिया बघितले? बॉडी ऑर्गनायझेशन असेल किंवा ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन असेल, की त्यामध्ये बॉडी कॅव्हिटी होतं बघा, हे आपण बघितलं होतं. त्यामध्ये आपण बघा नवीन क्रायटेरियात काय काय सांगितलं जातं? बॉडी ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी, जर्मायनल लेअर आणि सेगमेंटेशन. हे काही क्रायटेरिया आपल्याला ॲनिमलच्या क्लासिफिकेशनसाठी किंवा न्यू मेथड ऑफ क्लासिफिकेशनसाठी इम्पॉर्टंट ठरणार आहेत. बघा पुस्तकात हा एक चार्ट सांगितला आहे की ॲनिमल याचे आपण कशा प्रकारे क्लासिफिकेशन केले जाते किंवा कोणत्या फायलमचे काय काय कॅरेक्टर आहेत ते आपल्याला दाखवले. तुम्ही एकदा लक्ष घेऊन घ्या की सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन कोणामध्ये? तर ते दिसतं आपल्याला पोरिफेरामध्ये. मग पोरिफेराचे कॅरेक्टर काय काय असणार आहेत? की असिमेट्रिकल बॉडी आहे आणि युसिलोमेटा आहेत. हे आपल्याला ह्यामध्ये चार्टमध्ये डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, बघा हे आपल्याला पूर्णपणे कम्प्लिटली डिस्कस करायचं आहे की त्यामध्ये आपण काय काय बघितलं आता, की ॲनिमलचे फायलम बघितले. ठीक आहे, बघा फायलम आपल्याला सांगतो आता हे डिस्कस करायचं आपल्याला. बघा आपल्याला हे क्लासिफिकेशन काय काय असतं हे आपण आता डिस्कस केलं की ॲनिमल क्लासिफिकेशन कशा पद्धतीने करायचं, काय करायचं. आता आपण ॲनिमलचे क्लास बघू किंवा फायलम बघू कोणते कोणते. ठीक आहे, त्यामध्ये आपल्याला प्रत्येक फायलम डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये फायलम पोरिफेरा आहे, निडारिया, प्लॅटिहेल्मिंथिस, एस्केलमेंथिस, हे सगळे फायलम डिटेलमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. आता हा जो काय क्रायटेरिया आपण बघितला त्या क्रायटेरियामध्ये जर काय डाऊट असेल तर कमेंटमध्ये लगेच विचारा. नेक्स्ट लेक्चरपासून आपण ह्या प्रत्येक फायलमचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, फायलम प्रोटोझोआ, फायलम पोरिफेरा काय आहे, निडारियामध्ये कोणते ॲनिमल्स आहेत, त्यांचे कॅरेक्टर काय काय आहेत, ते कुठे राहत असतात, कशा पद्धतीने त्यांचं सर्वायवल असतं, हे सगळं इतकं डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करायचा. आणि हे टॉपिक इम्पॉर्टंट आहे कारण क्लास 11th मध्ये पण तुम्हाला ह्या चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे.
किंगडम ॲनिमलिया म्हणून हा क्लास 11th मध्ये चॅप्टर आहे मित्रांनो. त्यामुळं ह्या टॉपिकला परफेक्ट अभ्यास करा. समजलं असं लेक्चर तर लगेच शेअर करा चॅनलला, तर तुम्ही सबस्क्राईब केलंच आहे. त्याचबरोबर आता व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे.